कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चमचे आता का नाही ती जिथं जिथं फेऱ्या मारते का नाही तर फेरीच्या मध्येच दगड ठेवलाय बघतो आता। बघ आता पडणार। बरोबर टाइमात आलो की नाही? तुम्ही इथे कसे? तुम्हाला न्यायला आलो होतो। आता आपल्या रीतीत बसत नाही म्हणून, नाहीतर मीच मारले असं फेऱ्या वाडाला। आता ह्यो कशाला कडबडलाय मधीच? मम्मी एक काम धड होईना आपलं। तू जरा अगोदरच एवढा मोठा धोंड्यात ठेवला असतास ना तर ती अक्षदा आदिपदीच्या गळ्यात पडण्यापेक्षा बरोबर थोबाडावर आपटली असती। लय लागलं नाही ना? जोरक्यात लागली का ठेच? तुम्ही सावरलं की त्या आधीच। आणि यो दगड कोण ठेवला असं मध्येच? बघा ना। काय झालं? ओ थांबा थांबा, आई शपथ हो, बोट लाल झालं तुमचं। नाही काय नाही, अहो प्रदक्षिणा राहिल्यात अजून, त्या पूर्ण करायला पाहिजेत। जेवढ्या झाल्या तेवढे फेऱ्या पास झाल्या, देव गोड मानून घेतोय सगळं, आपलाच आहे देव। अहो असं कसं, 4च प्रदक्षिणा झाल्या, 3 मारायच्यात अजून। तुम्ही हट्ट करू नका की मास्तरीन बाई। का मी का नाही हट्ट करायचा? हा, माझ्या पायाला फक्त ठेच लागली, त्या दिवशी तुमच्या पायाला एवढी कुदळ लागली होती तरी तुम्ही ऐकलं नाहीत माझं। आणि मी का माझं व्रत अपूर्ण ठेवायचं? मी काय ऐकणार नाही तुमचं, मी मारणार प्रदक्षिणा। तुम्ही काय ऐकाय नाही होई की नाही? तुमचीच बायको आहे। मग मी बी तुमचा नवरा आहे। आता तुमच्या फेऱ्या पूर्ण होणार माझ्या संग। काय करताय? अहो या आमचा जीव गेला तरी आम्ही या घरातनं बाहेर जाणार नाही। तुम्ही काय बी म्हणा, आम्हाला त्याची काय पर्वा नाही। नाहीतरी कुणाची पर्वा असते का तुला? एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू, फक्त स्वतःचा विचार करतेस। तेच म्हणायलो आम्ही, आम्हाला त्याची पर्वा नाही। तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या, पण आज या वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तुम्हाला एक शब्द देतोय। एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःच्या हाताने आम्हाला पूजेचं ताट तयार करून द्याल। बघ, तुला काय स्वप्न बघायचे ती बघ। बघतोच की आम्ही स्वप्न।
आणि आम्ही जी स्वप्न बघतो ती खरी करून दाखवतो, आणि जी खरी होणार नाहीत ती स्वप्न आम्ही बघतच नाही. बघा तुम्ही, एक दिवस तुम्ही स्वतःहून आम्हाला या घरात तुमच्या बायकोचा मान द्याल, आमच्या कपाळावर कुंकू लावाल. शब्द आहे आमचा. भास्कर, कधीतरी बंद कर ही सगळी नाटकं. काहीच वाटत नाही ना तुला असं वागताना? तुला स्वतःला कळत नाही तू खोटी आहेस का आम्हाला मूर्ख बनवतेस? तुम्हाला कळत नाही हो, तुम्हाला कळत नाही. एकदा का बाईनी एखाद्या पुरुषावर जीव टाकला की टाकला, मग त्यानं तिला किती झिडकारलं, लाथाडलं, तरी सुद्धा ती त्याच्यावर जीव टाकणारच. हे नाटकं नाही करायची. हे नाटकं नाही करायची. असं काय करताय तुम्ही? आजच्या दिवसाची रीतच आहे ही. पण तुला अधिकारच नाहीये. आणि चारुलताची जागा घ्यायची स्वप्न बघू नकोस. तिच्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला. तो हक्क, तो अधिकार मी तुला या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात देणार नाहीये. आमच्या मनात सच्चेपणा असेल तर ह्यो अधिकार एक दिवस तुम्हीच आम्हाला द्याल. म्हणूनच ते होणार नाहीये भुवनेश्वरी, कारण तुझ्यात सच्चेपणाच नाहीये. हे जे आपलं लग्न झालेलं नसताना माझ्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरतेस ना गावभर, हे जे कुंकू लावतेस, हा तुझा खोटेपणा आहे. तुझ्यात हिंमत असेल ना तर हे मंगळसूत्र काढ, जगाला सामोरी जा, कळू दे जगाला तुझं सत्य. जगाचं सोडा हो, जगाला दाखवण्यासाठी आम्ही काय बी करत नाही. आम्ही आमच्या मनाशी प्रामाणिक आहोत. हे तुमच्यावर आणि घरावर असलेलं प्रेम आहे. तुला माहितीये तू या घरात काय आहेस? माहितीये? या घरातली आडगळ आहेस तू. आडगळ, सतत मध्ये मध्ये येणारी, ठेचकाळायला लावणारी आडगळ आहेस तू. मनाशी प्रामाणिक आहे. जरा जरी सतसत विवेक बुद्धी असेल ना तुझ्यात, मनाची चाड असेल तुला, तर निघून जा या घरातून. निघून जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.